नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की कला ही माहेरी निघून जात आहे आणि मग अद्वैत येतो आणि अंजूला विचारतो, कुठे गेली तुझी ताई? दिसली नाही आहे सकाळपासून. का ठरवलंय तिने माझ्या समोर यायचं नाही? असं अद्वैत तोरातच विचारत असतो. तेव्हा आबा सांगतात की सुनबाई तिच्या माहेरी गेलेली आहे. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की नक्कीच हिने माहेरी यासाठी गेलेली असणार आहे की तिला डिझाईन पूर्ण करायच्या आहेत आणि ती गुपचूप डिझाईन काढत असते, त्यासाठी ती माहेरी गेली असेल असा विचार अद्वैतच्या मनात आलेला असतो. परंतु अद्वैतला आता कुठंतरी जाणवत असतं की ही माहेरी निघून का गेलेली आहे. म्हणजे असं काही एवढं घडलेलं नाही आहे. डिझाईन काढायसाठी गेली असेल तर ठीक आहे असा विचार तो करू लागतो. कारण त्याला असं वाटत असतं की एवढं काय झालं आहे, मी तर तिला नेहमीच बोलत असतो, तिने माहेरी निघून जायची काहीच गरज नाही आहे. पण सरोजने जो काही गोंधळ घातलेला आहे तो कोणालाच माहिती नसतो. इकडे कला घरी आलेली असते. दिनकररावांच्या हातात हात घेऊन ती रडत असते. ती म्हणत असते की मला सततचा कंटाळा आला आहे. स्वतःला प्रूव्ह करायचं, सांगत राहायचं की माझं काही चुकलेलं नाही आहे, मी बरोबरच आहे, या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर मांडत राहायचं. मी कंटाळून गेले बाबा, असं जेव्हा कला सांगत असते आणि ती रडत असते. ती म्हणत असते सगळं हे कशासाठी करायचं आहे बरं, एवढं सगळं करून उपयोग काय होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. मग दिनकररावांच्या लक्षात येतं की आपली लेक सुखात नाही, तिला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. ही गोष्ट दिनकररावांना समजलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं आहे तरी पण कुठंतरी काहीतरी चुकतंय. तेव्हा दिनकरराव ठरवतात की नाही बाळा, तसं काही होणार नाही आहे, असं दिनकररावांचं म्हणणं असतं. हे बघ, आपण इतकं चांगलं वागायचं की समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की आपण या व्यक्तीला ओळखण्यात चूक केली. आपल्या सगळ्या जगाला आपण ओळखू शकलो पण आपण हिला ओळखू शकलो नाही, हिच्यात इतका चांगुलपणा आहे, हे असं दिनकरराव तिला सांगू लागतात. तेव्हा मात्र कलाला ह्या गोष्टी पटतात आणि कला म्हणते की चालेल. आणि कलाने ठरवलेलं असतं की हो, कारण काहीही झालं तरी दिनकररावांनी तिला समजून सांगितलेलं असतं की बाळा, नेहमी आपण चांगलंच वागायचं, असं दिनकररावांचं म्हणणं असतं. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. अद्वैत हा सरोजकडे आलेला आहे. सरोजच्या रूममध्ये तो आलेला आहे. सरोजला म्हणत आहे की अगं आई, तू समजते तसं काही नाही आहे. तेव्हा सरोज म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैत, या घरात लग्न करून आले आणि तुझ्या बाबांनी विश्वासघात केला. त्यानंतर आत्ता ह्या तुझ्या बायकोने आणि तू पण विश्वासघात केला आहे माझा. नाही, मला या घरात आल्यापासून विश्वासघाताशिवाय दुसरं काही मिळालेलंच नाही. जेव्हा हे सगळं सरोज बोलत असते तेव्हा अद्वैतला खूप वाईट वाटत असतं. तो म्हणत असतो की आई, तू समजून घे, तू जे पाहिलं आहे ना तसं काही नाही आहे, असं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सरोजला मात्र काहीच ऐकून घ्यायचं नसतं. सरोजचं एकच म्हणणं असतं, मी पाहिलं आहे ना तेच खरं आहे. सरोजला जाणूनही घ्यायचं नसतं की नक्की खरं काय आहे, नक्की घडलेलं काय आहे. या कोणत्याच गोष्टीबद्दल सरोजला काहीच जाणून घ्यायचं नसतं. म्हणून सरोज बोलत असते आणि ती अद्वैतला म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू आत्ताच्या आत्ता जा इथून, कारण मला वाटलं नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं आई, तू असा काय विचार करतेस? अगं खरंच असं काही नाही आहे, कारण तुला वाटतं तसं काही घडलेलं नाही आहे. मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, तू ऐकूनच घेत नाही आहे, असं सरोजला अद्वैत सांगत असतो. पण सरोजला खरंच ही गोष्ट ऐकूनच घ्यायची नसते. तिची मात्र चिडचिड सुरूच असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, मला पटतच नाही आहे, जे काय तुम्ही बोलताय ना ते पटतच नाही आहे. मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच गोष्टीवरती मी पूर्ण विश्वास ठेवणार आहे. ती अद्वैतचा हात झिडकारते आणि त्याला सांगते की जा इथून. ती अद्वैतला जायला सांगत आहे आणि अद्वैतला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण त्याच्या आईने त्याच्याशी बोलणं बंद केलेलं आहे. ही गोष्ट काही अद्वैतला सहन होत नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सोहम कॅफेमध्ये आलेला आहे. काजल तिथं आलेली आहे आणि काजल म्हणत असते की अरे, तू मित्रा इथे आलायस? तेव्हा सोहम म्हणतो की हो. तेव्हा तो विचारू लागतो, तो म्हणतो का तुला वेगळं काहीच वाटत नाही आहे का? म्हणजे मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुझ्या लक्षात येत नाही आहे का? तेव्हा काजल म्हणते, अरे मित्रा, काय बोलतो आहेस तू? मला ना काहीच नाही लक्षात येत रे, असं ती बोलते. तेव्हा सोहम म्हणतो, नाही, मी आता 2-3 दिवस आलो नाही ना. तेव्हा काजल म्हणते, हो, आली होती मला आठवण,
पण म्हणलं पोटात बिघाड झाला आहे की काय, कारण कॅफेमध्ये तू रोज रोज येऊन ते खाऊ तर शकणार नाही ना, खाल्लं तर तू आजारी पडशील, असं सोहमला ती बोलते. तेव्हा सोहम म्हणतो, काय पण काय बोलतेस तू. तेव्हा काजल म्हणते, जे खरं आहे तेच सांगते ना रे, काय पण कुठं काय बोलते. सोहम म्हणतो, तुला खरंच काही वाटत नाही आहे का, मी तुला काय विचारतोय कळत नाही आहे का. तर काजल म्हणते, नाही रे मित्रा, तसं काही नाही आहे. सोहमला राग येतो. सोहम म्हणतो की काय आहे हिचं, बाकीच्या कस्टमरप्रमाणे मीही एक कस्टमर आहे तिच्यासाठी, एवढंच ती समजत आहे, असं म्हणत सोहमला राग येतो आणि सोहम मग तिथून निघून जायला लागतो. तो म्हणतो की नाही, हिला जर आपल्याबद्दल काही वाटत नसेल तर आपण पण हिच्याबद्दल विचार करायलाच नको आहे, असा विचार करून सोहम तिथून निघून जातो. काजल मात्र विचार करत असते, पण काजलला काही जाणूनही घ्यायचं नसतं की नक्की काय घडलेलं आहे. काजल शांतच राहते. सोहमला वाईट वाटलेलं असतं, तो निघून गेलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, हिला जर समजून घ्यायचं नसेल, ही बाकीच्या मित्रांप्रमाणेच जर मला गृहीत धरत असेल तर विचार करावा लागेल, असं सोहमचं म्हणणं असतं. कारण काहीही झालं तरी माझ्या मनात जे काही हिच्याबद्दल आहे याचं हिला काहीच वाटत नाही आहे, माझ्या फिलिंगची, भावनांची कदरच नाही आहे, पण हिच्या मनात ही काहीच नाही आहे, असं सोहमच्या लक्षात येतं. सोहमला जाणवतं, आपण हिच्यावरती प्रेशर तर आणत नाही ना, म्हणजे हिला काय वाटतं याचा विचारही आपण करत नाही, नक्की काय घडतं आहे. तो बाहेर येतो, गाडीच्या जवळ उभा राहतो आणि तो विचार करू लागतो. तो म्हणतो, नाही, आज मी तिला विचारणारच आहे स्पष्टपणे तिच्या मनात काय आहे आणि मगच इथून जाणार आहे, त्याशिवाय मी इथून जाणार नाही, असा तो विचार करतो आणि पुन्हा कॅफेमध्ये जायला लागतो. त्याला विचारायचंच असतं, जाणून घ्यायचं असतं नक्की काय घडलेलं आहे. म्हणून तर तो पुन्हा काजलकडे येतो. काजल म्हणते, आलास मित्रा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतची वाट बघत बसलेली असते. सरोज खूप चिडलेली आहे. नक्की काय झालेलं आहे हा विचार कलाच्या डोक्यात चालू असतो आणि अद्वैत आल्या आल्या कला त्याला विचारते, काय झालं, काय म्हणाला सरोज मॅडम, खूप रागवल्या होत्या का, असं अद्वैतला ती विचारत असते. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, मला माहिती आहे, मुद्दाम म्हणून तू मला खाली झोपायला बोलवलेलं आहे, आज तुझ्यामुळं माझी आई माझ्याशी बोलत नाही. कला म्हणते, तुला कळतं आहे का तू काय बोलतोस ते रे, प्रत्येक वेळेस मी माझं मला एवढंच चाललेलं असतं तुझं, तुला जराही बाकीच्या माणसांची कदर नाही आहे आणि तू काय बोलतेस रे. तेव्हा अद्वैत म्हणतो, आता बास, आता शब्दांचे खेळ करू नकोस. कला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव. तर अद्वैतला ती सांगू लागते, तू माझ्याजवळ आलेला होतास, मी तुला सांगितलं होतं अद्वैत वरती जाऊन झोप, पण तू रात्री झोपीतही मला तेच बोलला, झोपीतही तुझा इगो येणार नाही तर तू अद्वैत कसा असशील रे. तू मला काय म्हणाला माहिती आहेस का, मी का प्रत्येक वेळेस तुझं ऐकायचं, मी नाही उठणार इथून, आणि तो तसाच झोपलास, मग मी काय करायला हवं होतं. नाही, तू माझ्यावरती खापर पडून रिकामं होतोस रे, पण तुझ्या लक्षात येतं आहे का तुझं पण काहीतरी चुकलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही, मी असं करूच शकत नाही, मला माहिती आहे, तू जर ते कोडं सोडवायला घेतलं नसतं तर मी तिथं आलोच नसतो. तेव्हा कला म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी कोडं सोडवायला घेतलं आणि तू आला, तू झोपला नाहीस वरती, ही चूक तुझी आहे, ही माझी नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळं हे सगळं घडत आहे, आज तुझ्यामुळं मला माझ्याशी आई बोलत नाही आहे, त्यामुळं मला माहिती आहे हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. कला म्हणते, प्रत्येक वेळेस काही झालं तरी जबाबदार मलाच का पकडतोस रे तू, नाही तुला स्वतःला काही तुझं डोकं अक्कल वगैरे नावाची गोष्ट आहे का नाही, काही झालं की ते सगळं माझ्यावर खापर फोडायचं आणि रिकामं व्हायचं, तुला वाटत कसं काही नाही रे काही बोलताना. तेव्हा अद्वैत शांत होत नाही. त्याचं फक्त एकच म्हणणं असतं की हे सगळं तूच केलेलं आहे आणि हे सगळं तुझ्यामुळंच झालेलं आहे, या सगळ्याला तूच जबाबदार आहे, एवढं मात्र तो ठामपणे म्हणत असतो. आणि तेव्हा कलाला खूप राग येतो. कला म्हणते, खूप झालं तुझं, खूप वेळ झालं मी ऐकून घेते, याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घ्यायचं आहे, नाही, मी ऐकून नाही घेणार, एवढं लक्षात ठेव, असं कला ठणकावूनच अद्वैतला सांगते. अद्वैत म्हणतो, भास्कर तुझं माझ्याशी बोलू नकोस तू, असं म्हणत तिथून तो आता आंघोळीसाठी तयार व्हायला निघून जात असतो. इकडे सोहम पुन्हा कॅफेमध्ये आलेला आहे. काजल तिथे येते आणि म्हणते, बोल मित्रा, काय काय देऊ. तेव्हा काजलला तो म्हणतो की मला काही नको आहे, तू इथे बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर काजल म्हणते, हो, मगाशी पण तू बोललास मला बोलायचं आहे आणि तू निघून गेलास. तेव्हा सोहम म्हणतो, हो,
मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणूनच मी पुन्हा आलेलो आहे आणि माझं बोलणं झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तो काजलला ये म्हणतो, काजलला बसायला सांगतो. तेव्हा काजल म्हणते, हे बघ मित्रा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण मी जास्त वेळ इथे बसू शकत नाही. तुला माहिती आहे ना, कस्टमर आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळं मला जावं लागेल. तेव्हा सोहम म्हणतो की चालेल. आणि मग काजल सोहमसोबत बोलण्यासाठी तिथे बसते. तेव्हा सोहम बोलू लागतो. तो म्हणतो की मला मगाशी पण मी तुला सांगायचा प्रयत्न केला की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, खूप सिरियसली आहे. तेव्हा काजल म्हणते, सिरियसली? तेव्हा ती म्हणते, अरे मित्रा, मी जास्त सिरियस नाही होऊ शकत रे. तेव्हा सोहम म्हणतो, ऐकून घे ना आधी. त्यावेळेस काजल म्हणते, हां बोल. आणि मग ती येऊन बसते. आता सोहम आणि काजल यांच्यामध्ये बोलणं चालू झालेलं असतं. ते दोघंजण बोलत असतात. तेव्हा सोहम म्हणतो की हे बघ, मगाशी मी तुला विचारलं, पण तू मला काय उत्तर दिलं? तू मला बाकीच्या कस्टमरसारखा कस्टमर समजतेस, पण मी तुला काय विचारतो नीट लक्षात घे. आता आपण 3 दिवस भेटलो नाही, तर मी तुला खूप मिस केलेलं आहे. म्हणजे मी खरं सांगू का, मला चैनच पडत नव्हती. माझ्या नजरेसमोरून तू हलतच नव्हती. मला तुझे भास होत होते. तेव्हा काजल असं कानाला हात लावून हे सर्व ऐकत असते. काजलला चांगलंच कळलेलं असतं की सोहमला काय म्हणायचं आहे ते, आणि ती सोहमशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण सोहमचं म्हणणं तिनं ऐकून घ्यायचं आधी ठरवलेलं असतं. तेव्हा सोहम म्हणतो, मला एवढं सगळं होत होतं, पण तुला काहीच नाही झालं ना? तेव्हा काजल म्हणते, हे बघ मित्रा, तू मगाशी जे काय सांगत होता. तेव्हा पुन्हा सोहम म्हणू लागतो की हे बघ, मी ना तुझ्या प्रेमात पडलो. मी खरंच सांगतोय, स्पष्टपणे सांगतोय. जास्त वेळ घ्यायला आणि मला नको वाटतोय, म्हणून मी तुला पटकन सांगत आहे की मी तुझ्या ना प्रेमात पडलो. तेव्हा काजल म्हणते, हे बघ मित्रा, कसं आहे माहिती आहे का, आत्ता माझ्यावरती खूप जबाबदारी आहे. तू मगाशी जेव्हा बोलायचा प्रयत्न करत होता ना, तेव्हाच मला कळलं होतं तुझ्या मनात काय चालू आहे, तुला काय वाटतंय. या सगळ्या गोष्टी मला कळलेल्या होत्या. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जे काय घडलेलं आहे किंवा जे काय घडत आहे त्यामुळं तुझ्या लक्षात येते का नाही मला माहीत नाही आहे, पण माझ्या मात्र चांगलंच लक्षात आलेलं आहे की मला चांगलंच कळलेलं आहे की तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा काजल असं बोलते आणि मग मात्र धक्का बसतो. तो म्हणजे इकडे सोहमला. कारण काजलने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. काजलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी मी प्रेमात वगैरे पडू शकत नाही, कारण माझ्यावरती माझ्या घराची जबाबदारी आहे. आणि काजलनं जे केलेलं असतं ते खरंच असतं, त्यात काही खोटं असं काही नसतं. कारण काजलने तिच्या घरची परिस्थिती काय आहे म्हणून तर तिने हा जॉब स्वीकारलेला असतो, तिने हे सगळं केलेलं असतं आणि तिने ते सोहमला बोलून दाखवते. तेव्हा मात्र सोहम म्हणतो की परंतु, तेव्हा काजल म्हणते, तसं काहीच नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी असा विचार कधीच करू शकत नाही, कारण माझ्यावर माझ्या आईबाबांची जबाबदारी आहे आणि मला या सगळ्या गोष्टीत फंद्यात पडायचंही नाही. असला राडा नकोच आहे मला, असं ती स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र सोहमला धक्का बसतो. सोहमला ती स्पष्टपणे बोलून रिकामी होते की मला या कोणत्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सरोज विचार करत बसलेली असते आणि सरोजच्या डोक्यातून विचारांचं चक्र मात्र काही केलं थांबत नसतं. तिचं मात्र एकच सुरू असतं, काहीही झालं तरी ह्या मुलीला माझ्या मुलापासून दूर करायचं आहे. काहीही झालं तर ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात मला नको आहे, हे तिचं चालू असतं. आणि ती त्याच विचारात असते. आणि मग तिला आठवतं की पहिल्यांदा जेव्हा ती गेलेली होती हॉलमध्ये, कला आणि अद्वैतचं जेव्हा भांडण लागलेलं होतं, तेव्हा ती गेलेली होती. तेव्हाही अद्वैत आणि कला दोघं एकमेकांच्या मिठीत होते. त्यानंतर पुन्हा तिनं पाहिलेलं असतं ते म्हणजे रूममध्येही ते दोघं एकमेकांच्या अंगावरती होते. त्याचबरोबर आज तर दोघं एकमेकांच्या मिठीत म्हणण्यापेक्षा खूप जवळ आलेले होते. अद्वैत तर चक्क कलाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला होता. ही गोष्ट मात्र तिला सहन होत नाही. ती म्हणते की कसं शक्य आहे, आणि तिने एक कागद घेते, त्याच्यावरती काही मजकूर लिहिते आणि ती कलाला बोलवण्यासाठी कलाकडे जाते. कला किचनमध्ये असते आणि मग कलाचा हात पकडते आणि म्हणते, चल आत्ताच्या आत्ता चल, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत ती कलाला घेऊन येते. कलाला घेऊन आल्यानंतर कलाशी बोलण्यासाठी तिचं बोलणं करायचं असतं तिला, म्हणून
घेऊन येते आणि तो जो पेपर आहे तो कलाच्या हातात देते आणि म्हणते सही कर याच्यावर. तेव्हा कला म्हणते कसला पेपर आहे. पुन्हा सरोजचं अडवंच बोलणं असतं ते म्हणजे ती म्हणते तुला वाचता येतं ना, वाच ना मग त्यात काय लिहिलं आहे ते. मग कला पेपर वाचते. मी कला दिनकर खरे, माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर याच्यासोबत जे झालेलं आहे ते लग्न मी त्याला फसवून केलेलं आहे असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. कला म्हणते की सरोज मॅडम हे काय आहे. कला असं जेव्हा विचारते तेव्हा सरोज म्हणते जे आहे ना तेच आहे. तेव्हा सरोज म्हणते की वाचलास ना तो पेपर, कारण त्याच्यावरती असं स्पष्ट लिहिलेलं असतं की यापुढं अद्वैतशी मी कसलाही संबंध ठेवणार नाही. त्याच्याशी मी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला किंवा त्याने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः माघार घेईल असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. या गोष्टीचा कलाला खूप राग आलेला असतो, खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळं कला सही कर म्हटल्याबरोबर सही करते. पण कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा सरोज मॅडम, तुम्हाला काय वाटलं की मी अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सरोज बोलू लागते हे बघ, अडगळीच्या खोलीपासून अद्वैतच्या रूमपर्यंतचा तुझा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तू कोणत्या थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती आहे असं ती बोलत असते. तेव्हा कला म्हणते तुम्ही चुकीचा विचार करताय सरोज मॅडम, मी असा कोणताच विचार केलेला नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी इथे या घरात राहते, तग धरून राहते, ते म्हणजे आबांसाठी आणि माझ्या आईबाबांसाठी. माझ्या आईबाबांनी काहीतरी माझ्यावरती संस्कार केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला उलट बोलत नाही. मी आत्ता तुम्हाला या पेपरवरती सह्या करण्यासाठी नकारही देऊ शकते, पण मी ते केलेलं नाही असं म्हणत सरोजला कला लायकी दाखवते आणि म्हणते की पण एक गोष्ट लक्षात घेत आहे का तुम्ही एवढ्या मोठ्या उद्योजिका आहात, एवढा मोठा बिझनेस सांभाळता आणि अद्वैतला तुम्ही घडवलेलं आहे, मग तुमच्या संस्कारांवरती तुम्हाला विश्वास नाही आहे का. नाही, मला तर असंच दिसतं आहे की तुमच्या संस्कारांवरती तुमचा विश्वास नाही आहे. माझं जाऊ दे हो, पण अद्वैतवर तरी तुमचा विश्वास असायला पाहिजे होता. कला असं बोलल्यामुळं इकडे सरोजला चांगलाच झटका लागलेला असतो, कारण तिला पटलेलं असतं की हिनं आपल्याला आपली लायकी दाखवलेली आहे. म्हणून सरोज म्हणते की तू फक्त सही कर आणि सल्ले ऐकायची तुझ्याकडून गरज नाही आहे मला. तेवढी अक्कल आहे माझ्याकडे, तुझ्याकडे किती अक्कल आहे ते बघ. सरोजचं मात्र हे तोऱ्यातलं बोलणं, तोऱ्यातलं वागणं. कला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही कहर केलास, प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याशी वाईटच बोलता, वाईटच वागता, हे मला माहिती आहे. मी तुमच्याकडून कधी चांगलं बोलण्याची, माझं कौतुक करण्याची मी अपेक्षा कधीच केलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जे काही तुम्ही केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आज तुम्ही एक स्त्री असून, एवढ्या शिकल्या सवरलेलं असून आज तुम्ही माझ्या चारित्र्याचा अपमान केलेला आहे. आज तुम्ही माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे, माझ्या आईवडिलांच्या संस्कारांवरती संशय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्या संस्कारांवरती पण विश्वास नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, आज तुम्ही जे काही वागलेले आहात त्यामुळं त्याचा त्रास हा फक्त आणि फक्त तुम्हालाच होणार आहे. कारण मी कधीच तो विचार केलेला नव्हता की अद्वैतला माझ्या बाजूने ओढून घेण्याचा. हे जे नातं आहे ते मला माहिती आहे कसं सुरू झालेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या आणि अद्वैतमध्ये नवरा बायकोचं नातं कधी नव्हतं आणि कधी नसेलही. पण आज तुम्ही जे काही केलेलं आहे त्यामुळं तुम्ही खरंच किती खालच्या पातळीला जाऊ शकता हे मला कळलेलं आहे. कारण तुम्ही पूर्णपणे चुकीचं वागलेले आहात, तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार केलेला आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्याचा पश्चाताप मात्र तुम्हाला होणार आहे. कला एवढा ऐकवते तेव्हा सरोज म्हणते मी तुझ्याकडनं ऐकून घेण्याची अपेक्षा करते का, ते कधीच शक्य होणार नाही. तुम्हाला काही बोलूच नकोस, जा इथून असं म्हणत कलाला ती जायला सांगते. बिचाऱ्या कलाला इतकं वाईट वाटलेलं असतं की तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अद्वैतला कला काही दिसलेली नसते म्हणून अद्वैत खाली आलेला असतो. आबा आणि अंजू तिथं असतात. अंजूला विचारतो की काय तुझी ताई कुठं गेली, गायब झाली की काय, नाही दिसली नाही आहे ती. तेव्हा आबा म्हणतात की सुनबाई माहेर गेली, सांगून गेली. त्यावेळेस अद्वैत विचार करतो. अद्वैत म्हणतो म्हणजे हिला डिझाईन पूर्ण करायच्या आहेत चोरून, म्हणूनच ही माहेरी निघून गेलेली आहे, तिथे जाऊन ही डिझाईन पूर्ण करणार असेल असं अद्वैत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कला दिनकररावांना सांगत असते की कंटाळा आला आहे, रोज त्याच गोष्टी स्वतःला सिद्ध करणं, स्वतःला प्रूव्ह करणं, स्वतःच्या बाजूने पुरावे देणं, पण उपयोग काय आहे या सगळ्याचा, नक्की करायचं आहे काय.
कारण पुढे जर या सगळ्यातून काही होणार नसेल तर फक्त मनस्ताप आणि मनस्तापच होत आहे आणि किती वेळा मी स्वतःला प्रूव्ह करू असं ती सांगत असते. तेव्हा इकडे बाबा तिला म्हणतात की हे बघ पोरी, कसं आहे माहिती आहे का तुला, तुझ्या लक्षात येत नाही आहे. एक गोष्ट लक्षात घे, ती म्हणजे आपण इतकं चांगलं वागायचं की समोरच्या माणसालाच पश्चाताप झाला पाहिजे. आपण ह्या माणसाला ओळखायला चुकलो की काय असं त्याला वाटलं पाहिजे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.